कोरोना महामारीत सर्वाधिक फटका रिअल एस्टेट सेक्टरला बसलाय। काही शहरातील मोठ्या प्रकल्पांमध्येच गुंतवणूक झाली आहे। सध्या महागड्या फ्लॅटच्या विक्रीच्याच बातम्या दिसून येत आहेत। अनेक मेट्रो शहरातील गृहप्रकल्पांना अजूनही गती मिळाली नाहीये। त्यासाठी बांधकाम क्षेत्राला बूस्टिंग डोस हवाय। 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये अनेक घोषणा होण्याची अपेक्षा या सेक्टरला लागली आहे। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी करण्याची मागणी करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पातून रिअल एस्टेट सेक्टरला मोठ्या अपेक्षा आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा या सेक्टरसाठी विशेष तरतूद करतील अशा अपेक्षा आहेत। त्यामुळे या सेक्टरला गती मिळेल अशा घोषणांची गरज आहे। त्यातच खरेदीदारांना पण या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत। होम लोनवरील व्याजावर कर्जमाफीची मागणी होते। मेट्रो, मध्यम आणि निम्न शहरात अनेक गृहयोजनांना घरघर लागलेली आहे। गेल्या 2 वर्षात सिमेंट, सळई, वाळू, विटा आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे गृहप्रकल्प महागले आहेत। त्यातच महागाई वाढल्याने अनेकांनी या प्रकल्पांकडे पाठ फिरवली आहे। या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी खरेदीदारांना खास इन्सेंटिव्ह देण्याची मागणी करण्यात येत आहे। घर खरेदी करताना ग्राहकांना प्रत्येक ठिकाणी कराचा सामना करावा लागतो। त्यात सुसूत्रता आणि सिंगल विंडो सेवेची मागणी करण्यात येत आहे। गृहकर्जावरील व्याजावर संपूर्ण करमाफी करा अशी मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याशिवाय ते घर खरेदीकडे वळणार नाहीत असा दावा करण्यात येतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।